मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळत असतो। यासाठी कशा प्रकारची तयारी करण्यात आली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। 10 दिवस आपल्या भक्ताच्या घरी मुक्काम केल्यानंतर आता गणपती बाप्पा आपल्या घरी जाणार आहे। मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे आम्ही उभे आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्तगण या ठिकाणी येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। या ठिकाणी गणपती मूर्तींचं मग त्या सार्वजनिक असतील घरगुती असतील त्या मूर्तींचं या ठिकाणी विसर्जन केलं जातं। आजच्या दिवशी लाखोंची संख्येने या ठिकाणी भक्त येणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। गिरगाव चौपाटीचा हा परिसर आहे, या ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष आहे। विद्युत पुरवठा ज्या बेस्टतर्फे केला जातो त्यांचा या ठिकाणी एक टेंट लावण्यात आलेला आहे। याचप्रमाणे जर सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण सुरक्षा जी आहे ती अतिशय कडक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। मुंबईत 47,000 पोलिसांचा फौजफाटा आज बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेला आहे। त्याबरोबरच SRPF BSF या टीमची मदत घेण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था ज्या असतील त्यांची मदत घेण्यात आलेली आहे। जवळपास 10,500 म्हणजे 10,500 स्वयंसेवकांची मदत घेण्यात आलेली आहे। त्यात NCCचे कॅडेट आहेत, NSSचे कॅडेट आहेत, विविध स्वयंसेवी संस्था आहेत, NGO त्यांची मदत घेण्यात आलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी विसर्जनासाठी सुरुवात होते, रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी विसर्जन चालते। मुंबईतले जे मोठे मोठे गणपती आहेत, मग ते लालबागचा राजा असेल, गणेश गल्लीतला राजा असेल किंवा इतर मोठे मोठे जे गणपती आहेत ते या ठिकाणी येतात। त्यांना त्यांच्या मंडपातून या ठिकाणी येण्यासाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे उशिरापर्यंत रात्री इथे विसर्जन होतं। पण एकंदरीत प्रशासनाच्या तयारीबद्दल बोलायचं झालं तर सर्व तयारी अतिशय चोख झालेली आहे। कुठली अप्रिय घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर एकंदरीत बाप्पाच्या विसर्जनाची जी सुरुवात आहे ती आता काही वेळातच सुरू होईल। जसा जसा वेळ वाढत जाईल तसं तसं बाप्पांच्या भक्तांची गर्दी आणि गणेश मूर्त्यांचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। गिरगाव चौपाटी येथून कॅमेरामॅन पाचेंद्र कुमार टेंबरेसह महेश बागल, साम TV, मुंबई।